कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सार मोलतया, आणि काही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मोलतया. काय रूपे असे परीस चांगला, धातू केली मला वाढतेने. फिरंगी अटिता नये बारा रुखे, गुना मुले विके सहस्रावरे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. संतजन हो धन्य रंकारजी. इवलेसे रोप लाविले द्वारी या मालिकेतील पहिल्या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एखाद्या वस्तूचे किंवा मनुष्याचे, व्यक्तीचे आत असलेले गुण याचं वर्णन करतायत, त्याला महत्त्व देत आहेत. एखादी वस्तू किंवा व्यक्ती दिसायला कशी आहे याच्यापेक्षा असायला कशी आहे याला महत्त्व देताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या 5 चरणाच्या अभंगामध्ये 4 दृष्टांत देत आहेत. पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतायत, कस्तुरीचं रूप दिसायला हीन आहे, कुरूप आहे, सुंदर नाहीये, परंतु त्याच्या आत जो सुगंध दडलेला आहे त्या सुगंधामुळं तिला मोलाचं असं समजलं जातं, तिला मोल प्राप्त होतं. कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सार मोलत आहे. दुसऱ्या चरणाकडे वळूया. दुसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एका चंदनाच्या झाडाच्या अवस्थेचं किंवा चंदनाच्या झाडाचं उदाहरण सांगून पटवून देण्याचा प्रयास करत आहेत. आणि काही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मोलतया. चंदनाच्या झाडाची अवस्था सुद्धा काही वेगळी नाहीये. दिसायला बाहेरून वाकडं तिकडं आहे, कुरूप आहे, सुंदर नाहीये, परंतु त्याच्या आत जो सुगंध दडलेला आहे त्या सुगंधामुळे त्याला मोल प्राप्त झालं. एखादा माणूस बाहेरून दिसायला स्मार्ट असेल, सुंदर असेल, देखणा असेल, धष्टपुष्ट असेल, परंतु त्याच्या आतमध्ये जर इतरांविषयी जर द्वेष भरलेला असेल, ईर्ष्या भरलेली असेल, तर त्याला मोल प्राप्त होणार नाही असं तुकाराम महाराज सांगतायत. याउलट एखादा मनुष्य, एखादा व्यक्ती बाहेरून दिसायला काळा असेल, स्मार्ट नसेल, सुंदर नसेल, परंतु त्याच्या आत जर दिव्य गुण असतील, प्रेम, नम्रता, सहनशीलता, या दिव्य गुणांची प्राप्ती जर त्याने केलेली असेल तर त्याला मोल प्राप्त होणार आहे असं तुकाराम महाराज सांगतात. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. जर आतमध्ये ते गुण नसतील तर दिसायला माणूस कसा आहे याला काडीचीही किंमत नाही. तिसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतायत, काय रूपे असे परीस चांगला, धातू केली मला वाढते. परिसाची अवस्था सुद्धा तीच आहे, दिसायला आबडधोबड आहे, सुंदर नाही, पण लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य या परिसामध्ये आहे आणि म्हणून त्याला मोलाचं असं समजलं जातं. चौथ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतायत, एखादी तलवार जर वितळली आणि विकायला काढली तर तिचे 12 पैसे सुद्धा येणार नाहीयेत, पण तीच तलवार जर धार लावून विकली तर तिचे 12,000 रुपये सुद्धा येतील. हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतायत. मोल त्याला प्राप्त होणार आहे जो असायला सुंदर आहे. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. ऊस वरतून दिसायला वाकडा तिकडा आहे म्हणून रस वाकडा तिकडा निघाल असं नाही. एखादी व्यक्ती बाहेरून दिसायला कुरूप असेल, काळी असेल, सुंदर नसेल, पण दिव्य गुण असतील तर मोल प्राप्त होणार आहे. मुखामध्ये नाम असेल, भगवंत चिंतन असेल, इतरांविषयी तळमळ असेल तर त्याला मोल प्राप्त होणार आहे. मग तो कुठल्या जातीमध्ये जन्माला येऊ अथवा कुठल्या कुळामध्ये जन्माला येऊ, काही फरक पडत नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे त्याला धन्यता प्राप्त होणार आहे. चला तर पुन्हा भेटूया येवले रोप लाविले द्वारी या मालिकेतील पुढील भागात. तोपर्यंत धन्य रंकार.
मोगरा फूल